हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. पूर्ण दिवस आज ब्लॉग शूट केला नाही कारण की कुठंच गेलो नव्हतो, फक्त आणि फक्त झोपलो होतो. आता चाललोय विशाल भाईचे गणपतीचे आज लास्टची रात्र आहे, तर चायनीज आयटमचा आणायला चालले कारण की आज त्यांचा लास्टचा वर्ष यो टायमिंगचा 14 दिवस गणपतीचा. त्याचे लाडके मुलाचे नवसाचा गणपती होता टिकला लावून. आता मयूर व्हायचा मग नवस घ्यायचे 21 दिवस गावऱ्या. तो तर चक्कर येऊन पडणार. इकडं आलं यांचे घरचं चायनीज आयटम आणायला. माना उपास आहे म्हणून, नाही तर मी रास रोखवले असता. जेवशील ना त्या टायमिंगला मी जेवून घरून येणार आणि त्याच्यानंतर टोलवणार. काय करायची देखील घरी असं एकच घास. हो, येडा आहे का? नूडल चाइना से नूडल्स लाया रे, चाइना से कुकरी मार के नूडल्स. कुकरी ये बहुत वेरायटी रे इधर नूडल्स का. भाई सांची खरेदी झाले. डब्यान पनीर जेवून बाईने फुल खर्च केले गणपती. हो, लाडाचे मुलाचा गणपती आहे ना त्याचे. घरी तर काम करी नाही, बोललो विशाल दाची तर जरा हातभार लावला तर जरा पुण्याचं काम होईल म्हणून लसूण कुटाया बसलोय. ही असली कामं करायला हो ना, मजा येते. हे अरे मोरशील तू. यो चायनीज आयटम बनवायची. चायनीज घरात आलो का आला ना, आणले 50 लोकांचा. चाललोय आता घरी जेवण्यासाठी. विशाल दादाच्या इथे होतो, तिथे त्यांचा चायनीज आयटम चालू आहे. तोपर्यंत बोललो मी जेवून येतो कारण की आपल्याला संकष्टी बोललं तर एक टाइम उपवास होतो. उपवास सोडून जातो विशाल भाईच्या इथे. नंतर थोडा चायनीज टोलवतो. सोडतो उपवास. बिड्डा आणि कसली तरी मुलगी भाजी तिला माहिती. मोदक आणि वडी. हे बघा, उपवास असल्यावर किती सेवा असतो माझी. जेवलो मस्तपैकी पोट भरून. आता जातोय विशाल दादाच्या इथे. बघू त्यांचं झालंय का नाही चायनीज आयटम बनवून, तर दाखवतो तुम्हाला पण. ये पत्त शालतान बघा रे. विशाल भाईचा बादचा मला वाटला यांचा करून सगळा झाले असेल. मस्त केवढं टोलवतो येऊन बसून. तर इकडे अजून यांचं वरच चालतं. काय रे सोयाबीन हेच चालतं अजून. चायनीज बनवायचं चालू केलं म्हणजे भाज्याच करपवून घेतली. याची वारी कधी येत काय रे बाबा. चाललोय आमची गँग घेऊन मार्केटचा राजा बघण्यासाठी. आम्ही खायला बनवायचा म्हणजे हाणायचा तब्बल 7 वाजता चालू केला, तो तब्बल 2 वाजता संपलेला आहे. 8 वेळेला कढई तापवली आणि 3 फेऱ्या ते सूप मिळवलाय. तर निघालोय त्याचा सुपुत्र घेऊन. आलोय आता पनवेलचा मार्केटचा राजा बघण्यासाठी. याची एक खासियत आहे, याला लालबागच्या राजाचा मागचा प्रबल मिळतो. प्रभावल, हा तेच. डेकोरेशन बघा एकदम लवली. मजबूत गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. लालबागचा राजा, मार्केटचा राजा. फायनली रॉंग वेशी टर्न मारून आलेले हो थेट देवाच्या दर्शनासाठी. आता बघू इकडनं काय होतंय. तर गणपती बाप्पा. खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झाला. देवाने स्वतः बोलवलं का ये माझा दर्शन करून जा. यांचा पण खूप चांगल्या पद्धतीने. पिशवी लागली होती ब्रेकला, तर तेच हटवली मी माझ्या जीवनातून. खूप गोष्टी हटवल्या. आलोय मार्केटचा राजा बघून. वाजले तब्बल 3. आता जाऊन झोपतो. बघू आता उद्याचा प्लॅनिंग काय होतं. तर बाय बाय, गुड नाईट. दी नेक्स्ट डे. मॉर्निंग गाईज, खूप लेट उठलोय. उठल्या
सारांश भाईची गाडी घेऊन चाललोय. रिपुबदी वस्ती बंद पडलेली तशी जाम होऊन राहिली. बघू आता चाललोय मुंबईला गाडी घेऊन. अटल बिहारी वाजपेयी अटल सेतू इथं खूप मज्जा येते. मला गाडी चालवायला लय पलवतो मी इथे. आता एकदम नॉर्मल स्पीडमध्ये हिला जरा दुरुस्त करून आणतो. आवाज बोललो बाबू केलेला नाही तर त्यांनी काल ही बंद होती म्हणून सायकलची मागणी केली तर त्याची लगेच सायकलची मागणी पूर्ण झाली काही मिनिटातच. बोललं ही बनवून आणतो ही नाही तर अशीच घरी पडून राहायची. बघाने का बोलताय बघाने का. आलोय आता इथे घेऊन पण इथे गाडी लावायला जागाच नाहीये. आता बघू तो बारक्या गेले तिकडे माणूस आणायला पण इकडे गाडी लावायला कुठे जागा दिसत नाही म्हणून मला मुंबईला यायला कंटाळा येतोय. पार्किंग पाहिजे मेन. चालले घेऊन आता इकडे एकदम फेल प्रोडक्ट आहे एकदम फेल. बघू आता हिचा खर्चा पाणी किती सांगतात. फुकाट गेलेला प्रोडक्ट आहे एकदम फेल प्रोडक्ट आहे. 2-3 नंतर तर 3दाच इथं आणले हिला सर्व्हिसिंगला. चालवली कमी नाही सर्व्हिसिंगला जास्त आणले. काहीच घेऊ नका. यो लहान व्हायच चालले आता दिवसांदिवस. आधी ही गाडी चालू होईल ते आता तिचे मागं लागले. गाड्यांचा फुल स्टॉक आहे पण कायच फायदाच नाही. मजा नाही नुसती बंद गिरतं फक्त बस. आता म्हणतो तो 2 महिने तशीच उभी होती. आपल्या बाईकमध्ये आपली हीच ड्रीम बाईक आहे म्हणजे खेळण्यातली ना ओरिजिनलवाली. आणि डिफेंडर नक्कीच एक दिवस तुमच्या कृपेने आपण डिफेंडर आणि हिला आपल्या दाराच्या खाली उभी करणार. डिफेंडरचा नामोनिशान नाही फक्त जी वायगनचा खूप नामोनिशान आहे. मग तुम्हाला परत एकदा चालू करून दाखवतो. ही ओरिजिनलला पिकी पारील. यो आता स्मोक पण बघा. बघलं बघा ना ही ओरिजिनलला पाय पिकी पारली. बरा काम आहे भाई. भाई ऐकच ना भाई निसता मचवाला निघले. यो भाईला शांत आहे. बघू यो बोलले उद्या ये गाडी जायला. आता बघता होतं का नाही याच्याकडून गाडी. चालल्या आता जरा भूक लागली कारण की नाश्ता करून निघलोच नव्हतो. यो भाई सकाळीच 5ला उठले ना 8ला फोन करता. अरे मी झोपलेच 4ला. जातो आता मॅगडी मध्ये. भाईचा उपास आहे गुरुवार. आपल्याला नो वार ओनली संकष्टी वार. लावले आता पार्किंगला गाडी. आधी ते दादर आहे तिथं आल्यावर मॅगडीला तर इकडे काम होता एक. मग बोललो इथंच मॅगडीला बसतो. थोडा फोनवर बिझी आहे. हा बोल. लयच दिवसानंतर आज नॉनव्हेज बर्गरवर बारी फिरवलेली आहे. खूप दिवसानंतर नॉनव्हेज बर्गर. अरे बच्चा दिसला ना. मस्तपैकी टोलवला मॅगडी. लय दिवसानंतर खाला तर फटाफट खाताना आला पहिल्यांसारखं 4-5 घासात. कारण की तब्बल 1.5 महिन्यानंतर नॉनव्हेजचा स्वाद घेतला मॅगडीमध्ये. आज तब्बल 1.5 महिने थांबलो होतो मी मॅगडीसाठी. यो भाई काय याचा उपवास मी मोरल्या गुरुवार उपवास याचा मोरून टाकले. आता पाप माना लागेल का त्याला लागेल ते आम्हाला माहिती नाही. निघालो आता घराच्या मार्गाकडे जाण्यासाठी. आईला यो मी पाणी चुकवला परत आम्हाला. आणला बरोबर. इथं ट्रॉफिक अँड्रॉइडचा बरोबर मॅप आहे. मुंबईमध्ये आलो का घरी जायला संध्याकाळ फिक्स आहेच. बघू आता पुन्हा एकदा 2 दिवसात ती गाडी घ्यायला यायला लागणार आहे. बघू तर आता कसं काय चाललंय मार्केटमध्ये. आलो घरी यायला 5 वाजलो. आता जातो बोललो टाइमपास. धाब्यावर आमची मित्रमंडळ बसलोय. बर्गर तर खालाय पण जरा काहीतरी खायची. धाब्यावरचा खायला लय मला मजा येते म्हणून निघालोय धाब्यावर. मला फोन आला होता का घरी पोचू नकोस डायरेक्ट थेट धाब्याचा रस्ता पकड. मग चाललो ना भावानो धाब्यावर. बघू आता काय मागवले नाही तर मागवायला टोलवतो जरा. आता मुंबईला गेलो तर तिकडे एवढा भयंकर ऊन होता का. अरे असं म्हटलं चक्क एक करेल का काय. अजून अर्धा तास फिरलो तो नाही. यो पनवेलमध्ये पाणी आलाय थेंब थेंब. बरं आहे पाऊस पडला तेवढाच चांगला आहे माझ्यासाठी.
गरमी नाही होत, मस्त की थंड थंड वातावरण होतं. पण मुंबईला लय भयंकर गरम होत होता. मस्तपैकी तंदुरी पकवतो. यावेळी आधीच सगळा रोपण मोकळं झाले नाही दोघं जण. एकाला ऐकताना आता एकच नंबर लागतो. कसं लागतो रे चिकन? अरे अंकित भाऊ निघालो घरी. खाल्ला ते थांबल्यात एकदम आमचा फेमस वाला, रेग्युलर वाला. तरी आता मी खूप कमी यायला लागलो, कारण की उपस चालू होती. आता होईल आमची स्टार्टिंग असती या धाब्याकडे. जातो घरी, फ्रेश वगैरे होतो, कारण की खूप कंटाळा आला आहे मला गाडी चालून बॉम्बईमध्ये. मुंबईवरून आल्यापासून कुठंच नाही गेलो, डायरेक्ट झोपलेलो. ते फ्रेश वगैरे होऊन चाललो आता पॉपकॉर्न घ्यायला ओहोमध्ये, कारण की घरी आमच्या आज व्हेज भाजी बनवली, त्याच्यामुळे बोललो पॉपकॉर्न खायची इच्छा झाली म्हणून चाललोय पॉपकॉर्न घेतल्यात. आता जाऊन घरी जाऊन टोलवतो. बोललो गाडीमध्येच खाऊन घेतो, मला घरी जायला खूप कंटाळा आला आहे म्हणून गाडीमध्येच खातो. वाव ब्युटिफुल. देवाला वाटतं माझ्यावर लयच दया आली म्हणून. आत्ताच रोहितचा फोन येऊन गेला का चल मॅकडीला जायचे. मॅकडी बोलला तर ह्यो पॅकिंग करून मी नाही ठेवलेला. बोललो आल्यावर काही करीत पण करता 10 मिनिटाने. बोललो ह्यो खपवतो, मॅकडीला जाऊन काहीतरी गोड गोड वस्तू खातो, जरा पाण्याला चुना लावून येतो. तब्बल 12 वाजता फोन आला रोहितचा का ये फटाफट पाण्या भाई एकदा पुन्हा एकदा करतं कॅश फ्लो करायला निघाला आहे. बोललो आलोच 2 मिनिटात, फक्त थांब, तुला आहे तिथं मी तुला घ्यायला येतो. निघालो मॅकडी मध्ये खाण्यासाठी. पाण्या भाई करतं मी थकलोय म्हणून चिल्ली भाईनी क्लॅश फ्लो केलेली आहे. मान ठेवलेला आहे, नाही जायला खायला आणलेलं आहे. खुश झाले चिल्लीने घातले म्हणून आज. पण त्याला पत्ता पलटेल तो माहिती नाही. पत्ता कधीही पलटे, पत्ता कधी पण पलटून दे, नाही करायचा आपला. जेव्हा पत्ता पलटेल ना तो छातिंग कलेणार आहे. बरोबर किती का नाही छातिंग कले होऊन दे, टेन्शन नका घेऊ गाई. कोणची छातिंग करेल ती समजेल. इकडे भाई सोबत आम्ही लय मोठा स्कॅम केलेला आहे. आम्हाला एकाने पैसे मारलेलं का त्याला ऑनलाईन रिटर्न मार म्हणून, तर त्याने चिल्लीला चुकून पाठवलेलं माझं पैसे मला पाठवायचं होतं. तर आम्ही फेक मेसेज बनवून त्याला पाठवलं. त्याने टेक्स्ट मेसेज पाठवला याला. यो टेक्स्ट मेसेज पाठवला का हा आलं म्हणून तुझं पैसे. ते चूक त्यांनी चेक पण नाही केले, फक्त टेक्स्ट मेसेज चेक केला का हा आले. आता त्याचीच पैशाने खायला आले. आता आला का त्याला सांगतो. खाऊ पिऊन झाल्यावर सगळं सांगतो ना, बरोबर हार्ट अटॅक देतो छोटासा. पाण्या भाई तुझीच कृपा आहे रे आमच्यावर. विकी शेट असल्याला काय बोलवत नाही. ते पब्लिकला माहिती विकी शेट काय काय नाही. पब्लिकला पण माहिती आहे काय. पाण्या तुम्ही मॅकडीला घातल्याबद्दल आज आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही खूप खूप तुमचे आभारी आहे तुम्ही आम्हाला घातल्याबद्दल. आमच्या असेच कृपा करत जा. आणि आज काय बर्गर मी घातला नव्हता, पण्यानेच घातलेला. पण्याने मला पाठवलेला 500 रुपये. चुकून बोलतो तुला 500 रुपये आले. मी याला टाकला टेक्स्ट मेसेज का पण्या तुला रिटर्न गेले पैसे, आणि ते पैसे मी याला पाठवले नव्हते. तेच पैसे त्यात मॅगडीचा खाल्लेले. आलोय पहिला ये काढून घेऊ दे, नाहीतर याच्यावर मुंग्या लागल्या तर माझी जिंदगी मुंगी मुंगी होणार. आलोय घरी, आता जाऊन झोपतो. वाजल्यात 2, जाऊन झोपतो, कारण की उद्या सकाळी पण लवकर उठायचे 8 वाजता. तर माझा तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ती घंटी दाबा, म्हणजे मला समजेल तुम्हाला माझे सगळे ब्लॉगचा नोटिफिकेशन येतो की नाही ते मला नक्कीच कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल का प्रॉब्लेम माझ्याकडून आहे का तुमच्याकडून आहे.